पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहेत। 15 ऑगस्ट पर्यंत विलीनीकरणावर निर्णयाची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सुळेंसह शशिकांत शिंदेनी विलीनीकरणाचं वृत्त फेटाळलं आहे, तर काँग्रेस बुडतं जहाज कोणी पाय ठेवणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहेत। 15 ऑगस्ट पर्यंत विलीनीकरणावर निर्णयाची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यातील पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याने काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडे प्रस्ताव दिलाय। पवारांची राष्ट्रवादी संपूर्ण पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यास तयार आहे। दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असल्यानं दोन्ही पक्षांनी पुढे एकत्र जावं यासाठी प्रस्ताव आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाला म्हणावी तेवढी उभारी घेता आली नसल्याचं म्हणणं आहे। दुसरीकडे मतं जाण्याऐवजी काँग्रेससोबत राहण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला, अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस मजबूत होण्याची गरज व्यक्त करताना यापूर्वी बाहेर पडलेल्यांनी एकत्र येण्यासंदर्भात पवारांनी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका राऊतांनी मांडली आहे। दरम्यान विलीनीकरणासंदर्भात पवारांनीच प्रस्ताव दिल्याचा दावा पटोलेंनी केलाय, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याचं म्हणत शशिकांत शिंदेंनी दावा फेटाळलाय। 15 ऑगस्ट कदाचित डेडलाईन नाही, पण त्या कार्यकाळात हे विलीनीकरण होऊ शकतं हे मी काहीच सांगू शकत नाही। हा माझा विषय नाही। मी माझ्याकडली माहिती आणि माझं मत तुम्हाला दिलं। जर असं होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे। त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल। नाही, ऑफर आम्ही कोणाला दिलेली नाही, आपला गैरसमज आहे। राष्ट्रवादीचं पवारसाहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता। त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवारसाहेब असतील, हे सगळेजण आणि सगळ्यांना वाटतं की आता देशहितासाठी आणि देशाच्या संविधानासाठी काँग्रेसच्या सोबत राहिलं पाहिजे। अशा पद्धतीच्या अनेक राज्य पातळीच्या पक्षामध्ये ती भूमिका सुरू झालेली आहे। आमच्या पक्षाच्या बाबतीत अशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही विलीनीकरणाची। संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की इंडिया आघाडीला एकत्रित करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा। सगळे एकत्र येऊन एक भविष्यामध्ये मजबूत अशी विरोधकांची फळी उभी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे। राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो। आमचे पवार साहेबांचा पक्ष हाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल ही बातमी आम्ही वाचलेली आहे आणि मला वाटते सुप्रियाताईंनी सुद्धा होकार त्याला दिलेला आहे। तर काँग्रेस हे बुडतं जहाज असून कोणत्या पक्षानं त्यामध्ये पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो। या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे। विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे। आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच।